नोकरीत राहण्यासाठी टी आवश्यक. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करणार. 1ली ते 8वीपर्यंतच्या वर्गातील शिक्षकांना टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरुद्ध शिक्षक सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की शिक्षकांना 2 वर्षात टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा देशभरातील 1ली ते 8वीपर्यंतच्या वर्गातील शिक्षकांवर परिणाम होत आहे. RTI कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही हा निर्णय लागू आहे. 1ली ते 8वीपर्यंतच्या वर्गातील शिक्षकांना टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरुद्ध शिक्षक सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की असे अनेक मुद्दे आहेत ज्यांच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाला निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली जाईल. सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबर रोजी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे, ज्यामुळे देशभरातील 1ली ते 8वीपर्यंतच्या वर्गातील शिक्षकांवर परिणाम होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की 1ली ते 8वीपर्यंतच्या शिकवणाऱ्या शिक्षकांना 2 वर्षाच्या आत टी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल, अन्यथा त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागेल. हा निर्णय कोणाला लागू होईल? शिक्षक हक्क RTI कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही हा निर्णय लागू होईल. 5 वर्षापेक्षा कमी काळ सेवेत असलेल्यांना न्यायालयाने टी शिवाय नोकरीत राहण्याची परवानगी दिली असली तरी त्यांच्यासाठी एक अट देखील आहे की जर त्यांना पदोन्नती मिळवायची असेल तर त्यांना टी उत्तीर्ण व्हावे लागेल. पदोन्नती मिळवण्यासाठी टी उत्तीर्ण होणे देखील आवश्यक आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील काही शिक्षकांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात उपस्थित असलेले आणि सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणारे सर्वोच्च न्यायालयाचे वकील राकेश मिश्रा म्हणतात की ते या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करतील. त्यांच्या वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेत पदोन्नतीसाठी टी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या सक्तीपासून सूट मागण्यात आली होती. नोकरीत राहण्यासाठी टी आवश्यक आहे. सुप्रीम कोर्ट याचिकाकर्त्यांच्या शिक्षकांनी म्हटले आहे की त्यांच्या नोकरीत फक्त 3-4 वर्षे शिल्लक आहेत, त्यामुळे त्यांना पदोन्नतीसाठी टी उत्तीर्ण करण्यास भाग पाडू नये. तर आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात पदोन्नतीसाठी टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे, तर नोकरीत राहण्यासाठी टी उत्तीर्ण होणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे देशभरातील दीर्घकाळापासून कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. पुनरावलोकनात असा आधार दिला जाईल की जर न्यायालयाने संपूर्ण देशासाठी असा आदेश द्यावा लागला तर त्यांनी सर्व राज्यांना नोटीस बजावली पाहिजे होती आणि सर्व राज्यांमधील या श्रेणीतील शिक्षकांच्या स्थितीचा डेटा घेतला पाहिजे होता आणि त्यावरील वाद ऐकला पाहिजे होता, जो ऐकला गेला नाही. दाखल होणाऱ्या पुनरावलोकनात न्यायालयात टी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी निश्चित केलेल्या 2 वर्षाचा कालावधी वाढवण्याची मागणी देखील केली जाईल. नियम काय आहे? नियमानुसार टी परीक्षा दर 6 महिन्यांनी घेतली पाहिजे, त्यामुळे 2 वर्षात फक्त 4 परीक्षा होतील. जर न्यायालयाने ही वेळ वाढवली तर शिक्षकांना अधिक वेळा परीक्षेला बसण्याची आणि उत्तीर्ण होण्याची संधी मिळेल. या निर्णयाचा परिणाम दूरगामी आहे, कारण हा निर्णय केवळ सरकारी शाळांनाच नाही तर सरकारी तसेच अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनाही लागू होतो. फक्त हे समजून घ्या की जो कोणी 1ली ते 8वीपर्यंत शिकवत असेल त्याला टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील राकेश मिश्रा यांनी असे सांगितले. उत्तर प्रदेशातील प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल पांडे म्हणतात की सर्व शिक्षकांना संघटित होऊन या निर्णयाविरुद्ध पुढील पाऊल उचलावे लागेल, कारण आत्तापर्यंत शिक्षक पदोन्नतीसाठी टी देऊ नये असा खटला लढत होते, परंतु आता आलेल्या निर्णयामुळे त्यांना नोकरीत राहण्यासाठी टी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. लाखो शिक्षकांसमोर आव्हाने. शिक्षकांसाठी टी सक्ती करण्याच्या निर्णयामुळे देशातील लाखो शिक्षकांसमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. आता त्यांना नोकरीत राहण्यासाठी टी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल, जी त्यांच्यासाठी मोठी समस्या ठरू शकते. अखिल भारतीय BTC शिक्षक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल यादव म्हणतात
हे संपूर्ण प्रकरण 2011 पूर्वी नियुक्त केलेल्या शिक्षकांबद्दल आहे. कारण 2011 मध्ये TET मार्गदर्शक तत्त्वे आली आणि TET लागू करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सर्व भरतींमध्ये फक्त TET उमेदवारांनाच भरती करण्यात आली आहे. TET उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. TET देखील 2 स्तरांमध्ये आहे. एक प्राथमिकसाठी TET आहे, जी 5वीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांनी करावी लागते, आणि दुसरी उच्च TET आहे, जी 6वी ते 8वीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आवश्यक आहे. अनिल यादव म्हणाले की जर एखाद्या शिक्षकाला प्राथमिक शिक्षकातून वरिष्ठ शिक्षकात पदोन्नती घ्यायची असेल तर त्याला उच्च प्राथमिक TET उत्तीर्ण करावी लागेल. धन्यवाद. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.